बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपवायचं, असा त्यांचा हा जो एजेंडा आहे. बाबासाहेबांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं, वेटिंग फॉर अ व्हिसा, त्याच्यामध्ये बाबासाहेबांची एक छोटीशी ओळ आहे की मागासवर्गीय अनटचेबल अछूत हा हिंदूसाठीही मागासवर्गीय असतो, मुस्लिमासाठीही मागासवर्गीय असतो. एवढंच काय तर इथल्या इसाईसाठी देखील तो मागासवर्गीयच असतो. आणि त्यामध्ये जर तुमचा आर्थिक स्तर, तुमचा सामाजिक स्तर जर वाढवायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय शिक्षण आहे. शिक्षणानेच तुमच्या सामाजिक स्तराची त्या ठिकाणी बरोबरी या लोकांपर्यंत तुम्ही करू शकता. आणि त्यामुळे 1956 मध्ये बौद्धांनी महारकी सोडली, बौद्धांनी त्या ठिकाणी बुद्ध स्वीकारला. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, ते शिकले. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा, ते संघटित झाले. बाबासाहेबांनी सांगितलं संघर्ष करा. आज ते म्हणतात की महाराजांनी आरक्षण काढलं. 1972 मध्ये आमची पॅन्थर उभा राहिली. अरे महाराजांनी आरक्षण टिकवलं, महाराजांनी संविधान टिकवलं. महाराजांनी आज तुम्हाला जे काही गोष्टी भेटतात या महाराजांमुळे भेटतात. 72 पासून ही महाराजात या महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये या मनुवाद्यांच्या विरोधामध्ये जर छाती ठोकपणे जर कोण थांबतो तर हा आमचा महार समाज थांबतो. दुसरा कोण काही थांबत नाही. त्यामुळे अशा पिलावणी जर महाराजांना दोष देत असतील त्यांना जागी त्याचा